होते का ज्याच्यामध्ये एखादा आपण प्रिंट मारला तर ते पावती अशी बाहेर येते किंवा एखादा प्रिंट बाहेर येतो आणि जर आपल्याला पाहिजे तर नंतर आपण त्याला रिव्हर्स करू शकतो. तर वोट देण्याची प्रक्रिया जी 15 सेकंदाची असते त्याच्यावर बटन दाबल्यावर पावती बाहेर निघते. भरपूर लोकांनी पावती बघितली पण असेल, पण पावती पडताना नाही बघितली. पावती वरतून खाली आली, 7-8 सेकंडसाठी थांबली आणि अंधार झाला, लाईट बंद झाली. तर या काळ्या काचच्या मागे जे अंधार होतो त्यानंतर वोटर जर निघून गेला, त्याने बघितल्यानंतर की माझी पावती खाली आली मी स्पष्ट बघितलं, असं पण होऊ शकतो. जर त्याच्यामध्ये रिव्हर्स घेणारा प्रिंटर लागला आहे तर ते पावती रिव्हर्स घेऊन मागे पाडतील आणि नंतर वोटर गेल्यावर दुसरी पावती छापू शकतात. हा तिसरा प्रकार पॉसिबल आहे. चौथा प्रकार जो आहे तर याच्यामध्ये आपण असं बघितलं आहे की हे जे पावत्या भेटतात या पावत्यामध्ये डबल साईड प्रिंटिंग केली. आपण ATMला जातो, कुठल्या हॉटेलला जातो, याच्यामध्ये प्रिंट येते. प्रिंट झाल्यानंतर याचा जो इंक आहे ते 3-4 तासात 1 दिवसात उडून जातो. मग जर असा प्रिंटर त्याच्यामध्ये आहे का एक बाजूला तो एक प्रिंट मारतो, ज्यांनी वोटरनी ज्याला वोट दिला त्याची पावती या बाजूला, पण ही उडणारी इंक असेल आणि या बाजूला ज्याला वोट चोरून करून द्यायचे त्याची पावती जर या बाजूला छापली तर होणार काय, वोटर या बाजूचा बघणार आणि जाणार. 3 दिवसानंतर 3 दिवसामध्ये तो इंक जी आहे ते उडून जाऊ शकते आणि त्याच्यामध्ये त्या प्रकारे पण चोरी होऊ शकते. असे 4 प्रकार आम्ही जे हार्डवेअर त्याच्यामध्ये बघितले त्याप्रमाणे ही मशीन बनवून आम्ही हे 4 प्रकार सांगू शकतो. अजून त्याच्यामध्ये काय काय हार्डवेअर आहेत काय आहेत आम्हाला माहीत नाही. जसे हार्डवेअर भेटतील तसं तसं आपण त्याच्यामध्ये काय असेल ते करू शकतो. तर जर या असं सॉफ्टवेअर तिकडे आहे, जर असे सगळं हार्डवेअर त्याच्यामध्ये आहे तर लाईट सेन्सर कन्फर्म आहे, काळा काच कन्फर्म आहे. या काळा काच मधून चोरी होऊ शकते. आता एक काळ्या पासून चोरी कशी झाली हे लास्टच्या 1 मिनिटात आपण बघू. शिफ्ट टू डेमो 1 प्लीज. आता परत एकदा बघून घ्या, याच्यामध्ये पावती नाहीये आणि नेमकी काळा काचच्या मागे चोरी कशी झाली ते आपण बघू. काळा काच काढून याच्यामध्ये काळा काच लागला याचे पण प्रमाण आहे आणि आता आपण वोटिंग स्टार्ट करू. तर आपण स्टार्ट वोटिंग. केळ्याला मत दिलं आणि केळ्याची पावती आपल्याला दिसत आहे. मग याच्यामध्ये केळ्याची पावती स्पष्ट दिसली. तर जर प्रोग्रामला वोट चोरी करायचा असेल तर तो पावती पाडणार नाही, इकडे अडकून ठेवणार. मी उघडून दाखवतो, ही पावती अडकून पडली आहे आणि काळा काचच्या मागे अंधार झाला तर आपल्याला काहीच दिसणार नाही. पावती अडकून पडली आहे. 7-8 सेकंड बघितल्यानंतर पण आपल्याला ती पावती अडकू शकते जर अंधार झाला तर. आता दुसरा वोटर समजा केळ्याला मत द्यायला आला परत आणि त्यांनी केळ्याला मत दिलं तर आपण परत बघू. आता फक्त प्रोग्राम काय करणार, लाईट पेटवणार आणि पहिल्याची पावती दुसऱ्याला दाखवणार. असा तिसऱ्याला पण दाखवू शकतो, चौथ्याला पण दाखवू शकतो, 5व्याला पण दाखवू शकतो, जसं प्रोग्राम मध्ये सेटिंग केली असेल तशी. मग आपल्याला काय दिसतंय, दुसरा ओला वोट दिला आणि त्यानंतर डन. आता आपण बघू इकडे काय दिसतंय, दुसऱ्याला पहिल्याची पावती दाखवली आणि अंधार झाल्यानंतर सफरचंद मारला. आता काळ्या काचच्या मागे हे दिसणार नाही. काळा काच लागला असेल तर काहीच नाही. जेव्हापर्यंत लाईट पेटणार नाही तेव्हापर्यंत दिसणार नाही. आणि लाईट किती वोटरसाठी किती सेकंड पेटवायची आहे ते प्रोग्रामवर डिपेंड आहे. जेवढी आपल्याला चोरी करायची आहे तेवढ्या लोकांना पावती तशी दिसणार नाही. आणि एकदा चोरी आपली जेवढी पाहिजे तेवढी झाली की सगळ्यांना पावती दाखवायची, संपला विषय. आता एकदा लास्ट वेळा हे परत करून बघू, काळा काच काढून. तर परत याच्यामध्ये पावती नाहीये. आपण काळा काच काढून वोट देतोय आणि इकडे आपण काय बघितलं का इकडे कलिंगडची पावती दिसली. आता कलिंगडची पावती लाईट पेटल्यावर दिसणार आणि जर याच्यावर काळा काच लागलाय तर काहीच दिसणार नाही. पावती याच्यामध्ये आत अडकली आहे, मला नाही माहित. दुसरा वोटर येणार त्याला काय माहित की आत याच्यामध्ये काय आहे. हे पावती इकडे अडकून पडली आहे. आता दुसरा वोटर येतो आणि त्यांनी पण कलिंगडला मत दिलं. मग फक्त प्रोग्राम काय करणार, लाईट पेटवणार आणि पहिल्याची पावती दुसऱ्याला दाखवणार आणि त्यानंतर लाईट बंद झाल्यानंतर बघा काय करतो, सफरचंद मारून टाकलंय मी. मग हे माहीत पण नाही पडणार काळ्या काचच्या मागे. आणि जेवढे मत चोरी करायचे त्याच्यामध्ये एवढा प्रोग्राम रन करून चोरी करतील. एका विधानसभामध्ये 15-20 हजार भरपूर आहेत. 15-20 हजार मत चोरी झाले का विधानसभा इकडची तिकडे होते, संपला विषय. धन्यवाद.
यानंतर फक्त तथा मतदार यादीच्या संदर्भातलं प्रेझेंटेशन होईल. हे मुद्दाम आपल्या यासाठी दाखवलं की आपल्या मतदारांना आपण एक लहानशी शंका. तुम्ही 3 खुणा दाखवल्या, हेही सफेद कलिंगड. माझ्या मते ते इथून पुढं या 3 खुणा दाखवू नका. तिथे मोटार, बैलगाडी आणि आणखीन कुठे. ठीक आहे, पुढच्या ते प्रोग्राम करतील. हे मुद्दाम आपल्याला यासाठी दाखवलं की इथून पुढं राज्यात आपण म्हणजे जे वोट चोरी गद्दी चोरी और गद्दी चोरी वोट चोरी हे दाखवण्याकरता ज्या ज्या मतदारसंघात असं प्रेझेंटेशन लागेल तुमच्या आमच्या मतदारांना कळू द्यात की यांनी वोट चोर करून त्या ठिकाणी सत्ता नाही का या ठिकाणी आपल्याकडून हिसकावून घेतली. तर ज्यांना ज्यांना प्रेझेंटेशन राज्यभर लागेल त्यांनी निश्चित सांगावं. यानंतर एक 5 मिनिटांमध्ये ही तरुण मुलं सगळी या संदर्भातली आपण काय काळजी घ्यायची ते सांगतील. सर्वांना नमस्कार. आत्ता जे काही जगताप सरांनी आणि EVMचं जे काही दाखवलं आहे त्याच्यामधून मला वाटतंय की देशभरामध्ये जे काही विरोधक असतील किंवा सामान्य जनता असेल ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जो नारा लावती तो नारा लावून आपण हे सेशन सुरू करावं. ओट चोर गद्दी चोरचा एक नारा आपण इथे लावू पवार साहेबांच्या उपस्थितीत. ओट चोर, ओट चोर, ओट चोर, ओट चोर.